कोल्हापूरमध्ये जागेच्या वादामधून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे आणि 5 जणांनी सचिन पाटीलवर जीवघेणा हल्ला केला। पन्हाळा तालुक्यामधील म्हाळुंगे उर्फ बोरगाव गावामध्ये ही सगळी घटना घडलेली आहे आणि बांधकामासाठी जागेचा आराखडा इंजिनियरला दाखवताना शेजारच्यांनीच हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, आपण दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणात हाणामारी होताना पाहायला मिळते। काय नेमका वाद होता जमिनीचा, जी ही हाणामारी होती आणि कोणी दखल घेतली की नाही याची? खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही कुटुंबांमध्ये जागेसंदर्भातला वाद आहे आणि याच संदर्भात खरं तर मोकळ्या जागेत बांधकाम करण्याच्या दृष्टीनं इंजिनियरला जागा दाखवत असताना शेजारीच राहणाऱ्या एका कुटुंबियातील 5 जणांनी सचिन पाटील याच्यावरती खरं तर हा हल्ला केलेला आहे। आपण ही सगळी हाणामारी पाहू शकतोय। पन्हाळा तालुक्यातल्या म्हाळुंगी तर्फ बोरगाव या गावातली ही घटना आहे, ज्यामध्ये एका तरुणाला जे आहे ते 4 ते 5 जण जे मारताना पाहायला मिळतात। अक्षरशः लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। खरं तर जागेचा किरकोळ वाद आहे आणि त्याच जागेच्या वादातून ही सगळी मारामारी झाल्याची माहिती सध्या मिळते। या संदर्भात कुठलीही पोलिसांमध्ये तक्रार अद्यापही नोंद झाली नसली तरी दुसरीकडे हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे आणि या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून जागेसंदर्भातलाच वाद जो आहे तो या दोघांमध्ये असल्याचं समोर आलेलं, त्यामुळे निश्चितच आहे या संदर्भात आता पुढे काय कारवाई होते हे पाहणं गरजेचं आहे। पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे का? पोलिसांचं काय म्हणणं आहे? त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे का पोलिसांकडून? अद्याप या संदर्भात कुठल्याही पद्धतीनं पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आलेली नाही। मात्र हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे। सचिन पाटील याला मारहाण करतानाचा हा सगळा व्हिडिओ पाहायला मिळतो, ज्यामध्ये 4 ते 5 लोक आहेत जे लाथाबुक्क्याने अक्षरशः त्यांना खाली पाडून खरं तर मारताना दिसत आहेत, ज्यामध्ये काही महिला देखील आरडाओरडा करताना या दृश्यांमध्ये दिसत आहेत। त्यामुळे निश्चितच आहे या व्हिडिओची पोलीस नक्कीच दखल घेतील आणि या व्हिडिओची दखल घेतल्यानंतर पुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणं गरजेचं असणार आहे। अगदी शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहतोय कोल्हापूरमधून। पन्हाळ्यामध्ये म्हाळुंगे उर्फ बोरगाव मध्ये ही घटना घडलेली आहे। Ah!